अर्थ. अनुभव क्रमांक 22. गवे स्वामीस दर्शन. श्री स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून निघाले ते पंढरपुरास गेले. मग मोहोळास आले. मोहोळास येते समय पंढरपुराहून मोहोळास येते समय मध्ये भीमा नदी लागते. भीमा नदीस महापूर चालला होता व नावा बंद होत्या. श्री स्वामी समर्थ तसेच चालून नदीतून पलीकडे गेले. नदीत गुडघाभर पाण्यापेक्षा जास्त पाणी झाले नाही. हा चमत्कार मोहोळाचे काही लोकांनी पाहिला. मोहोळ गाव हा तालुक्याचा असून त्यावेळेस तेथे राजश्री गणेश हरी सोहनी या नावाचे मामलेदार होते. त्यांचे घरी श्री स्वामी वास करीत. मोहोळास गवे स्वामी म्हणून लिंगायत योगाभ्यासी साधू होते. त्यांचे वय 125 वर्षांचे होते असे म्हणतात. गवे स्वामी एक खोलीत एकदा एकांती योगधारणा करीत तेव्हा त्यांचे आसन जमिनीपासून 2 हात उंच असे. भूतकाळचे योगी असून भूत भविष्य ज्ञान यांचे त्यांना असे. एके दिवशी श्री समर्थांची आणि त्यांची गाठ पडून एकांती भाषण केल्यावर गवे स्वामींनी योगाभ्यास सोडून देऊन सहजावस्था धारण केली. श्री समर्थ त्यांचे मठात कधी कधी जात असत. श्री समर्थ अक्कलकोटास गेल्यावर बरेच दिवसांनी गवे स्वामी समाधीस्थ झाले. मोहोळास श्री स्वामी समर्थ असताना एक कोष्टी जातीचा गृहस्थ आपणास ब्रह्म दाखवा म्हणून श्रींचे पाठी लागला. काही केल्याने तो आपला नाद सोडीना. एके दिवशी महाराज कोष्ट्यास म्हणाले, तुला ब्रह्म दाखवतो. मोहोळास श्री नागनाथाचे देवालय आहे. तेथे श्री स्वामी व कोष्टी होते. ब्रह्म पहा असे महाराजांनी म्हटल्याबरोबर कोष्ट्यास जिकडे तिकडे सर्पच दिसू लागले. कोष्टी घाबरून गेला व भीतीने तो भ्रमिष्ठ झाला. बरेचसे दिवस तो वेड्यासारखा फिरत असे. नंतर गवे स्वामींनी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून कोष्ट्यास पूर्वस्थितीवर आणले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.